नमस्कार मंडळी. तुमच्या घरातल्यांना जर असं वाटत असेल ना की तुम्हाला आणखी तेवढा छान स्वयंपाक जमत नाही किंवा तेवढ्या छान भाज्या जमत नाही, मग ही झणझणीत हिरव्या मिरचीतली वांग्याची भाजी एकदा जरूर बनवून खाऊ घाला. तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत अर्धा वाटी शेंगदाणे. एवढं खोबरं आपल्याला लागणार नाही, यामधलं थोडंसंच खोबरं इथं घेणार आहे. भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता इथं मी लोखंडी कढई ठेवली आणि त्यामध्ये शेंगदाणे घातलेले. आता आज आपण बनवतो आहे हिरव्या मिरचीतलं खारं वांगं. ज्यावेळेस खारं वांगं बनवत असतो ना, त्यावेळेस शेंगदाणे किंवा खोबरं हे सगळं खूप जास्त डार्क भाजायचं नाही. जसं आपण काळ्या मसाल्यातल्या भाज्या बनवतो तेवढं याला भाजायचं नाही. तेल न घालताच हे भाजून घ्यायचं. आता यामध्ये मी घातलेले आहे अर्धे वाटी शेंगदाणे, एक थोडंसं खोबरं तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. 1 चमचा यामध्ये मी घातलेले आहेत धणे. हे हलकंसं भाजून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये कितपत तिखट खातात त्या अंदाजाने इथं हिरवी मिरची घालायची. आता इथं मी हिरव्या मिरच्या घातल्या, हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत. याला थोडेसे डाग पडले की गॅस मी लगेच बंद केला आणि हे जे मिश्रण आहे ना, हे व्यवस्थित थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं. जर तुम्ही गावाकडे राहत असाल, तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल किंवा खलबत्ता असेल ना, त्यामध्ये कुटून ही भाजी बनवा. बघा चव काय भारी येते. आता इथे माझ्याकडे दोन्हीही अवेलेबल नाही आहे, त्यामुळे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे वाटून घेणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचे. म्हणजे काय होतं ना, खोबरं आणि धणे हे व्यवस्थित असे वाटले जातात. जर धणे दाताखाली आले ना, तर मग ते व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे सुरुवातीला हे वाटून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर घातली. त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. खूप जास्त आलं घालू नका, अगदी थोडंसं घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पाव चमचा हळद घालायची. पुन्हा ह्याला वाटून घ्यायचं. आता तुम्ही हे मिश्रण बघू शकता, मस्त असं ओलसर झालेलं आहे, पण याला भरपूर सारं तेल सुटलेलं आहे. का तर जो नारळ असतो ना, त्याला पण खूप तेल असतं आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं. तुम्ही बघू शकता. आता इथं आपलं हे वाटण तयार आहे. आता इथं मी एकदम अशी कोवळी वांगी घेतलेली आहेत. आता तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ना, त्या अंदाजाने इथे वांगी घ्या. इथं मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत आणि वांगे तुम्ही बघू शकता अतिशय कोवळी आणि छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत. छोटी वांगी असतात ना, ते खाण्यासाठी खूप चवदार लागतात. आता यांचं थोडंसं देठ कट करून घेतलं, थोडासा काटेरी भाग असतो तोसुद्धा कट करून घेतला आणि याला ना उभे आडवे चिरा करून घ्यायच्या. म्हणजे आपण नेहमी भरलं वांगं बनवण्यासाठी ज्या पद्धतीने कट करतो ना, अगदी त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं. इथं भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे ही वांगी ना काळी पडत नाही, व्यवस्थित राहतात. आता ना यामधले 2 वांगे म्हणजे खराब निघले. वांगे व्यवस्थित बघूनच घ्या. आता इथं वांगे मी कट करून घेतलेले आहेत. आता तयार केलेला मसाला यामध्ये भरायचा. मंडळी, याच पद्धतीने ना तुम्ही ना मस्त अशी कारल्याची भाजीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये बनवू शकता किंवा हा मसाला जर तुम्ही बनवून ठेवला ना, तर कोणत्याही भाज्यांमध्ये वापरू शकता. म्हणजेच जर ढोबळी मिरची आहे त्यामध्ये भरून तुम्ही बनवू शकता किंवा वांग्याची भाजी या पद्धतीने बनवू शकता किंवा कारल्याची भाजी बनवू शकता असं. बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. म्हणजे ते सुद्धा अशा पद्धतीने झणझणीत हिरव्या मिरचीतली वांग्याची भाजी बनवून खाते. आता इथं हा मसाला मी व्यवस्थित असा दाबून भरलेला आहे. मसाला हा दाबूनच भरायचा. म्हणजे काय होतं ना, ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्यावेळेस यातला जो मसाला आहे ना, तो फारसा बाहेर निघत नाही आणि सगळा मसाला जर बाहेर निघाला ना, तर वांगं खाताना खूप फिक्कं लागतं. त्यामुळे मसाला व्यवस्थित दाबून भरायचा. तर इथं मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला दाबून भरलेला आहे. आता इथं उरलेला मसाला आपण फोडणीसाठी वापरणार आहेत. तर इथं मी 1-1.5 चमचापेक्षाही थोडंसं कमी तेल घातलं, म्हणजे 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल व्यवस्थित तापल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर उरलेलं सगळं वाटण यामध्ये घातलं. व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं. वाटण करपू नये म्हणून गॅस हा मध्यम ठेवायचा आणि थोडंसं पाणी घालायचं. यामध्ये पाणी घातलं ना, म्हणजे काय होतं ना, मसाला करपतही नाही आणि मसाल्याला छान तेल सुटतं. भाजी आपली चवीला अप्रतिम लागते. आता इथं मी व्यवस्थित असं हे परतून घेतलं आहे. छान मसाल्याला तेल सुटलं, त्यानंतर वांगी यामध्ये घालायची. हे बघा, वांगी घातल्याच्या नंतरसुद्धा मी 1-1.5 मिनटासाठी परतून घेतलं.
जर तुम्हाला म्हणजे अशी थोडीशी रस्सा भाजी नको असेल तर तुम्ही अशी सुक्कीसुद्धा बनवून खाऊ शकता. आता यावरती झाकण ठेवलं आणि मस्त 1-1.5 मिनटासाठी याला बारीक गॅस करून वाफ काढली. तोपर्यंत इथं मी साईडच्या टोपामध्ये पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं. वांग्याची भाजी बनवत असताना त्यामध्ये अजिबात थंड पाणी घालायचं नाही, गरम करूनच पाणी घालायचं. गरम पाणी घातलं ना की वांगं व्यवस्थित शिजलं जातं. नाही तो खूपदा काय होतं ना, वांगं तर व्यवस्थित शिजतं पण त्याचं जे देठ असतं ना ते तसंच राहतं कच्चं, ते खाताना व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे गरम पाणी घालायचं म्हणजे वांगं एकसारखं शिजलं जातं. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून वांगे शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकता या भाजीचा रंग, सुगंध इतका भारी येत होता ना मंडळी. जरूर एकदा ही रेसिपी ट्राय करा, खूप छान लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. इथं लगभग आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. याचा रस्सा तुम्ही बघू शकता, खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही. कधी पाहुणे रावळे जरी येणार असेल ना तेव्हासुद्धा तुम्ही अशी ही भाजी बनवू शकता, खूप टेस्टी लागते. तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून ही संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मंडळी, मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.